मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईतून मोठी बातमी येते. दसरा मेळाव्या संबंधित महत्त्वाची अपडेट. सध्या मित्रांनो, दसरा मेळावा उद्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये होणार असून त्या अगोदरच शिंदेगडाचा मात्र खूप मोठा पचका झाला असून मित्रांनो, लाखभर खुर्च्यांची ऑर्डर रद्द करत नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये शिंदेगडाचा मेळावा आणि इकडे शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा या संदर्भातील महत्त्वाची बातमी. दरवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांचा उद्धव साहेबांचा शिवसेना प्रमुखांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईमध्ये गावगाड्यातून येत असतो. दरवर्षी येत असताना मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला प्रचंड स्वरूपात गर्दी होते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या देखील मेळाव्याला गर्दी होत असते. मात्र आता यावेळी या मेळाव्यांना खूप मोठं अतिशय महत्त्व प्राप्त झाले. ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यामुळे नेमकं मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कसा बसलाय मोठा झटका. दसरा मेळाव्याआधी मेळावा फेल झाल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे. इकडे शिवसैनिकांचा जल्लोष सुरू असताना शिंदेच्या सेनेला मात्र खूप मोठा झटका या ठिकाणी बसल्याचं सध्या दिसतंय. नेमकं काय घडलंय पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी अपडेट आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत नेमकं काय घडलंय. मित्रांनो, शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना 50 वर्षापूर्वी ज्या मैदानावरती केली ते मैदान म्हणजे दादरचं शिवाजी पार्क आणि शिवतीर्थ. या मैदानावरती प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलं होतं की माझा बाळ मी संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतोय, महाराष्ट्राच्या सेवेसाठी माझ्या बाळाला मी देतोय असं म्हणत शिवसेनेची स्थापना करत त्यांनी शिवसेना हे नाव दिलं आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षाला घेतलं. तेव्हापासून शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धव ठाकरेंचे दसरा मेळावे शिवतीर्थावरती दादरच्या शिवाजी पार्कवरती ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या ठिकाणी येत असतात. दरवेळी न चुकवणारे दसरा मेळावा न चुकवणारे हजारो लाखो शिवसैनिक तुम्हाला भेटतील. दसरा मेळावा म्हटलं की शिवसैनिक हे अतूट नातं मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तशाच प्रकारची प्रचंड गर्दी उद्या देखील मुंबईमध्ये होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईतून मोठी बातमी येते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आझाद मैदानावरती दसरा मेळावा होता. मात्र त्या दसरा मेळाव्यामध्ये लाल कार्पेटही ठेवलं गेलं आणि सगळा तो चिखल बाजूला करण्याचं काम देखील केलं गेलं, परंतु तिथलं पाणी काही हटेनसं झालं आणि अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला निर्णय बदलला. लाखो खुर्च्यांची ऑर्डर देखील रद्द झाली आणि दसरा मेळावा आपला पचका होऊ नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेने आपलं मैदान न घेण्याचं ठरवलं आणि गोरेगावच्या नेस्को पार्क मध्ये त्यांनी आपला मेळावा घेण्याचं ठरवलं. म्हणजे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा इकडे शिवतीर्थावरती लाखो खुर्च्यां बसून होतोय, तर इकडे एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा आझाद मैदानावरून पळवाट काढत तो आता गोरेगावच्या हॉलमध्ये होणार आहे. या सगळ्या गोष्टी घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सर्वात मोठी बातमी समोर येते ते म्हणजे शिवसेना कोणाची. ज्या शिवसेनेचा दसरा मेळावा गेली 50 ते 55 वर्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा शिवतीर्थावरती होतो, तिथून सोनं लुटलं जातं आणि याच भागातून खरी शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करते. आज संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने त्यांचा दसरा मेळावा सुरतला घ्यावा किंवा गुवाहाटीला घ्यावा, त्यांची शिवसेना खरी नाही, नकली शिवसेना आहे असे म्हणत शिंदे गटावरती जोरदार त्यांनी प्रहार केला होता. याच वेळी त्यांनी दरवेळी मैदान बदलतात. एक मैदान एक विचार एक नेता ही उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची ख्याती आहे. म्हणूनच तर असली शिवसेनेचा दसरा मेळावा बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरती होतो आणि एकनाथ शिंदेची शिवसेना दर वर्षाला आपलं मैदान बदलते. त्यामुळे त्यांच्यावरती सडकून टीका सध्या केली जात आहे. आगामी काळामध्ये मुंबईच्या या मेळाव्यामध्ये उद्या दिवसभरामध्ये कोणत्या मेळाव्याला गर्दी होणार आणि कोणत्या मेळाव्यामध्ये रिकाम्या खुर्च्या राहणार हे बघण्यासारखं असेल. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्याच्या मेळाव्याला दोघेही हजेरी लावणार का हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. मात्र एकनाथ शिंदेचा मेळावा एका हॉलमध्ये होत असल्याने त्या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालं नाही, तर उद्धव ठाकरेंचा मेळावा खुल्या मैदानामध्ये शिवतीर्थावरती होणार असल्याने
त्याला मात्र खूप महत्व प्राप्त झालंय। मित्रांनो, या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जाणार आहेत। त्याने मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे उद्या आपलं रणशिंग फुंकतील आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसह भाजपवरती जोरदार प्रहार याच सभेतून करतील। ही उद्याची सर्वात मोठी घटना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। मित्रांनो, या बाबतीत आपल्याला काय वाटतंय, उद्या तुम्ही कोणाच्या मेळाव्याला जाणार, नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या। एकनाथ शिंदेच्या की उद्धव ठाकरेंच्या, प्रतिक्रिया द्या।